मुंबई येथील आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावं यासाठी गेल्या 5 दिवसापासून उपोषणाला बसलेले होते। आज अखेर सरकारने हैदराबाद गॅझेटियरच्या अनुसार एक GR काढलेला असून मनोज जरांगे पाटलांनी आपलं उपोषण सोडलेलं आहे। आज या ठिकाणी जळगावात मराठा बांधवांनी जल्लोष साजरा केला असून गुलाल उधळत आणि फटाके फोडून या ठिकाणी त्यांनी आनंदोत्सव साजरा केलेला आहे। आपल्यासोबत या ठिकाणी काही मराठा बांधव आपण त्यांची चर्चा करणार आहोत। वकील साहेब, काय सांगणार, आज या ठिकाणी आपला जो GR तो पारित झालेला आहे? गेल्या अनेक वर्षापासून हा लढा सुरू होता। त्यात आदरणीय मनोजदादा जरांगे पाटलांनी याला जे मूळ स्वरूप दिलं आणि शेतकरी गोरगरीब जे कुणबी समाजातील विशेषतः मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील सातारा भागातील जे काही कुणबी यापासून वंचित राहिलेले होते त्यांना न्याय मिळवून देण्यासाठीचा हा लढा सुरू केलेला होता। अखेरता या लढ्याला मनोजदादा जरांगेंनी अन्न पाणी त्याग करून आपलं सर्वस्व बलिदान करण्याच्या हेतूने या लढ्याला शासनाला घुटणे टेकायला भाग पाडलेला आहे आणि आज रोजी शासनाने घुटणे टेकवून त्यांच्या सर्व मागण्या मान्य केलेल्या आहेत। त्यामुळे मनोजदादा जरांगे यांच्या ऋणात सर्व महाराष्ट्र राहू इच्छितो। ताई, या निर्णयामुळे महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा बांधवांना न्याय मिळणार आहे, तुम्ही काय सांगणार? गेल्या 2 वर्षापासून जो अविरत संघर्ष सुरू होता आणि एका बाजूला 1931 पासून गॅजेट मध्ये प्रस्थापित असताना सुद्धा आम्ही आरक्षण देऊ देणार नाहीत, आम्ही कुणबी मराठा असा भेद करू आणि उभा संघर्ष करू असं ज्या पद्धतीने बोललं जात होतं, आज त्या सगळ्यांना या GR न चपराक दिलेली आहे। महाराष्ट्रामध्ये हैदराबाद गॅजेटचा GR निघालेला आहे, अजून संघर्ष संपलेला नाही। मराठवाड्यामधल्या मराठ्यांना याच्यामध्ये कुणबी मराठ्यांना संपूर्ण न्याय मिळेल। 1 महिन्यामध्ये साताऱ्याचा गॅजेट होईल आणि त्याच्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामधल्या कुणबी मराठ्यांना न्याय मिळत मुख्य प्रवाहामध्ये आरक्षणाच्या याच्यामध्ये येतील आणि म्हणून महाराष्ट्रातल्या गावखेड्यामधल्या शेतकरी कुणबियांचा हा विजय आहे असं आम्ही मानतो आणि जरांगे पाटलांच्या संघर्षाला सलाम करतो। दादा, काय सांगणार, या आंदोलनामुळे आज अनेक तरुणांना न्याय मिळणार आहे, वेगवेगळ्या आरक्षणामध्ये त्यांना संधी मिळणार आहे, काय सांगणार? निश्चितच गेल्या अनेक वर्षापासून जो वंचित मराठा समाज होता आणि कौशल्य ज्या तरुणांमध्ये होतं, परंतु आरक्षण नसल्यामुळे त्यांना त्या ठिकाणी नोकरीमध्ये असेल किंवा त्या ठिकाणी उच्च शिक्षण घ्यायचं असेल त्या ठिकाणी त्यांना ॲडमिशन्स मिळत नव्हत्या किंवा नोकरीमध्ये संधी मिळत नव्हती। थोड्या मार्कांनी जरी राहिले तरी त्या ठिकाणी त्यांची संधी हुकत होती। आणि आता मात्र या हैदराबादच्या गॅझेटनुसार कुणबी मराठा कुणबी जो 1921 मध्ये निजामाने ज्या कुणबी नोंदी म्हणून या ठिकाणी हैदराबाद गॅझेटनुसार जे OBC प्रवर्गामध्ये सामील करून घेण्यासंदर्भातला जो शासन निर्णय आहे त्यानुसार आता निश्चितच या महाराष्ट्रातल्या मराठा तरुणांना या ठिकाणी OBC प्रवर्गामध्ये सामील केल्यामुळे या ठिकाणी निश्चितच त्यांना रोजगाराच्या संधी असतील, नोकरीच्या संधी असतील किंवा शिक्षणामध्ये सवलत अशा पद्धतीच्या सवलती मिळाल्यामुळे निश्चितच समाजाची या ठिकाणी उन्नती होईल। म्हणून आम्ही या ठिकाणी मनोजदादा जरांगे यांचे ऋण व्यक्त करतो। ताई, या आंदोलनामध्ये आजपर्यंत अनेकांना आपलं बलिदान द्यावं लागलं, आज हा GR निघाल्यामुळे हे बलिदान सार्थकी ठरलं असं वाटतंय काय? नक्कीच निश्चितच सार्थक ठरणार आहे। जी लढाई समजा छावा संघटनेचे अखिल भारतीय छावा संघटनेचे अध्यक्ष आपले अण्णासाहेब जावरे पाटील यांनी जी सुरुवात केली होती या लढ्याची, त्याची खरी त्या गोष्टीला न्याय आता जरांगे पाटील यांनी मिळवून दिलेला आहे आणि निश्चितच आम्ही त्याच्यात ऋणी राहू इच्छितो आणि येणारी भावी पिढी हा आजचा ऐतिहासिक दिवस कधीच विसरणार नाही एवढी मी। एक महिलांचाही या आंदोलनात एक मोठा सहभाग राहिला होता, तुम्ही काय एक महिला म्हणून काय सांगता? आज निश्चित आमच्यासाठी आज दिवाळी आहे आणि गणपती बाप्पाही आम्हाला पावलेला आहे आणि आमचे जे संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे यांना निश्चितच न्याय मिळालेला आहे, म्हणून सगळं वातावरण हे खुशीमय वातावरण झालेलं आहे। जय महाराष्ट्र। ताई, हा लढा आजपर्यंत संपलेला नाही असं ताईंनी सांगितलंय।
आणखी आपलं पुढे काय असणार आहे? म्हणजे आता आजचा जो ऐतिहासिक दिन आहे, आज आपल्याला आज आनंदी वातावरण आहे, कारण की आपल्या हैदराबाद गॅजेटला परवानगी देण्यात आलेली आहे, परंतु सातारा आणि कोकण विभागातील गॅजेटला अजून परवानगी बाकी आहे. त्यामुळे हा लढा अजून संपलेला नाही, ही सुरुवात आहे आणि आम्हाला सर्वांना खूप आनंद होत आहे की आम्ही हा लढा मनोज जरांगे दादांच्या यशस्वी मार्गदर्शनाखाली यशस्वी झालेला आहे. जय जिजाऊ, जय शिवराय. मराठा समाजाने पुकारलेला हा लढा आज विजयाची सुरुवात मानली जात आहे. हैदराबाद गॅझेटियरनुसार शासनाने GR काढला आहे. कोकण आणि मराठवाड्याचं गॅझेट अद्याप निघायचं बाकी आहे आणि याच पार्श्वभूमीवर जळगावात जल्लोष साजरा करण्यात आला आहे. मनोज जरांगे पाटलांचा मोठा विजय मानला जात आहे. जळगावहून कॅमेरा पर्सन वसीम खानसह LS मराठी न्यूज, चेतनवाणी, जळगाव.